नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. आज आपण अभंग घेणार आहोत 201 ते 205. प्रथम आपण 201वा अभंग ऐकूया. ज्योत परब्रह्मी होय, खेचरी दर्पणीने पाहे. इडा पिंगळा सुषमना, तिन्ही पाहे हृदय भुवना. हळू हळू रीघ करी सूक्ष्म हृदय अंतरी. हृदय कमळावरी जासी, जनी म्हणे मुक्त होसी. जनी म्हणे मुक्त होसी. अर्थ: परब्रह्मीची ज्योत खेचरी मुद्रेने म्हणजेच दृष्टी दोन भुवयांमध्ये स्थिर करून पाहतात. चित्त आणि जीभ आकाशात राहतात. जीभ दुमडून तिचं टोक पडजिभेच्या रंध्रात घालतात. मेरुदंडातून सुषुम्ना, त्याच्या डावीकडून इडा, उजवीकडून पिंगळा या स्थूल शरीरातील महत्वाच्या नाड्या असून त्या हृदयाकाशाकडे बघतात. म्हणजेच योग साधनेत योग्याच्या अंतरंगात जिथे मन असतं त्याचाही लय होऊन अतींद्रिय ज्ञान उत्पन्न होतं आणि अनाहत नाद त्याला ऐकू येतो. हृदयाकाश म्हणजे हृत्कमळ म्हणजेच अनाहत चक्र आहे. सुषुम्ना नाडीत प्राणशक्तीचा हळूहळू प्रवेश करावा आणि अंतरंगातील सूक्ष्म हृदयाला जाणून घ्यावं. हृदय कमळाशी जीव स्थिर झाला तरच तो मुक्त होईल, असंच जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 202वा आपण ऐकूया. नाही आकाश गडणी, पहा स्वरूपाची खाणी. स्वरूप हे अगोचर, गुरु करीती गोचर. गोचर करीता ती जाणा, दृष्टी दिसे निरंजना. नाही हात पाय त्यासी, जनी म्हणे स्वरूपाशी. जनी म्हणे स्वरूपाशी. अर्थ: आकाश घडणीकडे म्हणजेच दृश्य विश्वाकडे पाहू नको, म्हणजेच त्याच्यात अडकू नकोस. उलट स्वरूपाचा जो खजिना आहे ना, जी स्वरूपाची खाण आहे त्याकडे लक्ष दे. स्वरूप हे भक्ताला दिसतच नाही. स्वरूप जर पाहायचं असेल तर सद्गुरू भेटणं आवश्यक आहे. कारण फक्त आणि फक्त सद्गुरूच फक्त भक्ताला ते दाखवू शकतात. सद्गुरूंनी त्या शिष्याला, त्या भक्ताला स्वरूप दाखवता क्षणीच भक्ताला निरंजन म्हणजेच परब्रह्म दिसतं. आणि सद्गुरूशिवाय हे कोणीच काम करूही शकत नाही. असं हे परब्रह्म, हे परमतत्व असून त्याला हात पाय काहीही नाही, म्हणजेच तो इंद्रियरहित निर्गुण निराकार आहे, असं जनाबाई म्हणतात. आकाश गडणी म्हणजेच आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून जल, जलातून पृथ्वी अशी ही महाभूत निर्माण होऊन दृश्य विश्व गोचर होतं. पुढचा अभंग 203वा आपण ऐकूया. माझे मनी जे जे होते, ते ते दिधले अनंते. देह नेऊन विधी केले, शांती देऊन मी पण नेले. मूळ नेले हे क्रोधाचे, ठाणे केले विवेकाचे. निजपदी दिधला ठाव, जनी म्हणे दाता देव. जनी म्हणे दाता देव. जनी म्हणे दाता देव. माझ्या मनात जे जे होतं ते ते मला अनंतांनी दिलेलं आहे. म्हणजेच पांडुरंगाने माझ्या सर्व इच्छाही पूर्ण केलेल्या आहेत. माझ्या इच्छेप्रमाणे पांडुरंगाने देहभाव काढून त्याऐवजी मला आत्मभाव दिला आहे. मला माझ्यातील शांती दिली आहे आणि माझ्यातला मी काढून घेतलेला आहे.
क्रोधाचं मूळ जो मी, अहंकार, तेच तू माझ्याकडून काढून घेतलं आणि मला तू विवेक दिला आहेस. तुझ्या चरणी मला जागा दिली आहेस. म्हणून जनाबाई म्हणतात की हे सर्व मला देणारा म्हणजेच माझा दाता देवच आहे, तोच पांडुरंग आहे. आता आपण ऐकणार आहोत जनाबाईंचा निश्चय, अभंग क्रमांक 204. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता, नवी संबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी, नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर, माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्र पाणी, लक्ष लागले चरणाची म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी. अर्थ, दळण कांडण करता करता मी कोणतंही काम करीत असताना हे अनंता तुझ्या नामानेच आणि नामाचंच गुणगान करीन. मूर राक्षसाचा वध करणारे आहे मुरारी, तुझ्या नामाचा विसर मी क्षणभर सुद्धा होऊ देणारच नाही. माझा रोजचा दिनक्रम म्हणजेच मुखी माझ्या निरंतर तुझंच नाम असणं आहे. हे चक्रपाणी, माझे माय बाप एवढंच काय, पण भाऊ बहीण सगळं काही तूच आहेस. तूच माझा सखा आहेस. माझं सर्वस्व म्हणजेच एकमेव असलेला फक्त तूच आहेस. तुझ्या चरणांचं दर्शन व्हावं त्यासाठी सर्व माझं लक्ष तुझ्या चरणांकडे लागून आहे, असं नामयाची दासी जनी सांगत आहे. पुढचा अभंग 205 ऐकूया. चला पंढरीसी जाऊ, रखमा देवीवर पाहू, स्नान करू भिवरेसी, पुंडलिका पायापाशी, डोळे भरून पाहू देवा, तेणे ईश्वर जीवा भावा, ऐसा निश्चय करूनी, म्हणे नामयाची जनी, चला पंढरीसी जाऊ, रखमा देवीवर पाहू. अर्थ, संतांच्या बरोबर पंढरीला जाऊ आणि रखुमादेवीचा वर म्हणजेच पती पांडुरंगाला डोळे भरून पाहू. भिवरा म्हणजे चंद्रभागे स्नान करून पुंडलिकाच्या पायरीजवळ थांबू. जीवाभावाचा असणारा ईश्वर पांडुरंग त्याला डोळे भरून पाहू. नामयाची जनी असं निश्चयाने म्हणत आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.